ज्येष्ठ नागरिक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमानानं आज हळदी कुंकू व तेवढं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे। या कार्यक्रमासाठी उपायुक्त मॅडम मॅडम वेळावेळ करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। कार्यक्रमाची सुरुवात ओंकार साधना व वंदनाने होईल। सगळ्या जनरेशनची त्यामुळे जनरेशन गॅप मधला फरक सगळ्यांना तो जाणवत असतो। काही बोलून दाखवतात किंवा काही बोलून दाखवतात। खरं म्हणजे उपायुक्त किंवा डेप्युटी कमिशनर इचलकरंजी म्हणून मी अगदी इलेक्शनच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी मार्च 29 मार्च त्यामध्ये सांगली उपायुक्त म्हणून होते। सांगलीवरून आमच्या ट्रान्सफर केल्या सगळ्याच अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रात ट्रान्सफर केल्या, त्यात आमचा पण नंबर लागला आणि मी तिथं पण एकच वर्ष झाले पण आमच्या ट्रान्सफर झाल्याने आम्ही का आले इचलकरंजी असेल किंवा सांगली असेल पश्चिम महाराष्ट्र उस्मानाबाद म्हणायला त्यांनी पंचगंगेचा आपला जो परिसर आहे ते माझ्यासाठी नवीन नाही आहे। जन्मच माझा इकडचा पश्चिम महाराष्ट्रातला निघेचा, त्यामुळं सगळे माझंच आहे हे सगळं जन्मगाव किंवा हे परिसर सगळं आपलाच आहे। कोण आपण तरी ओळखीचं असते, कुठून तरी रिलेशन्स असतात। आणि तसं इचलकरंजी जयसिंगपूर पुढे येऊ का, इचलकरंजी असेल जयसिंगपूर असेल असं काही फार लांब नाही आहे माझ्यासाठी। तर मी श्रीमती नरेंद्र पाटील, खरं म्हणजे माझं माहेर आहे ते सांगली आहे आणि सासर लातूर आहे। आणि याच्यापूर्वीचं सगळंच माझं जे काही नोकरी वगैरे झाली ती लातूरलाच झाली। आणि एक म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे काय लग्नानंतर चॉईस केला असं काय ते